नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. 1913च्या अर्जात सावरकरांनी लिहिलेलं होतं, आतापर्यंत जर मी भारतीय कारागृहात असतो तर मला अधिक सवलती मिळाल्या असत्या. दर 4 महिन्यांनी आपल्या कुटुंबियांना भेट घेण्याची सवलत, अधिक पत्र पाठवण्याचा अधिकार आणि इतर बारीक सारीक फायदे. परंतु भारतीय कारागृह आणि बंदी वसाहत यापैकी कोणताही लाभ न मिळता दोन्हीकडून मला तोटेच सहन करावे लागत आहेत. अंदमानात शेवटी सावरकरांना ज्या सवलती मिळत होत्या त्या रत्नागिरीच्या कारागृहात आल्यावर काढून घेण्यात आल्या. भारतीय कारागृहाचे फायदे आपल्याला मिळावेत म्हणून सावरकरांनी भारताच्या महाराज्यपालांना, गव्हर्नर जनरल यांना शेवटचं आवेदनपत्र सादर केलं. त्यातला काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो. आवेदनकर्त्याला 1910 मध्ये दोषी ठरवण्यात येऊन 1911 मध्ये अंदमानात धाडण्यात आले होते आणि याच वर्षी त्याला पुन्हा भारतीय कारागृहात परत आणण्यात आले आहे. अशा प्रकारे त्याला सुमारे 11 वर्ष कारागृहात ठेवण्यात आले आहे. या काळात तो भारतीय कारागृहात असता तर त्याला 2 ते 3 वर्षांची सूट मिळू शकली असती, कारण त्याला तेल कोठाराच्या व्यवस्थापक पदावर प्रथम श्रेणीचा बंदी अधिकारी बढती देण्यात आली होती. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या त्याने सुमारे 14 वर्ष कारावास भोगला असून हा काळ प्रचलित नियमांप्रमाणे शिक्षेचा अधिकाधिक काळ मानला जात असल्याने असा बंदीवान काही अटींवर सुटकेस पात्र ठरतो. आवेदनकर्ता सांगू इच्छितो की त्याला जेव्हा शिक्षा झाली तेव्हा तो जसा होता तसा आज नाही. तेव्हा तो कोवळ्या वयातील तरुण होता. त्यानंतर केवळ त्याचे वयच नाही तर अनुभवही वाढला. राजकीय उद्रेकाच्या वावटळीत अडकल्यामुळे आपल्या भावी उज्ज्वल कारकीर्द उद्ध्वस्त केल्याची त्याला खंत आहे. मॉन्टेग्यू भारतात आल्यानंतर सावरकर शासनाच्या सुधारणा आणि वचनांवर असलेला विश्वास त्याने सावरकर अनेकदा त्याच्या आवेदनातून व्यक्त केला आहे. भारताला, निदान मुस्लिमेतर भारताला पारंपरिक शाप ठरलेल्या आशियाई टोळ्यांचा धोका सीमेवर असल्याचे बघून ब्रिटिश साम्राज्याशी निकट प्रामाणिक सहकार्य आणि संबंध ठेवणे हे दोघांच्याही हितासाठी अपरिहार्य आहे आणि ते कायमस्वरूपी आणि फलदायी ठरेल अशी त्याला आशा आहे. परंतु अद्यापही शासनास कुठलाही संशय असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी आवेदनकर्ता असा शब्द देतो की तो राजकारणात भाग घेणार नाही. अर्थात अशा कुठल्याही अटी व्यतिरिक्त त्याची ढासळलेली प्रकृती आणि दीर्घकाळच्या हालअपेष्टामुळे निवृत्त होऊन खाजगी आयुष्य जगण्याचे त्याने ठरवले असल्यामुळे या अथवा शासन सुचवेल त्या अन्य कुठल्याही अशा निश्चित आणि रास्त अटीचे तो प्रामाणिकपणे पालन करेल. याच कारणांबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की त्याच्या आधी आणि नंतरही दोषी ठरलेल्या हजारो राजद्रोह्यांपैकी कोणालाही आवेदनकर्ता आणि त्याच्या बंधूंनी इतके प्रदीर्घ काळ कारावासात ठेवलेले नसल्यामुळे ते अजूनही कारागृहातच असून त्यांच्याबरोबर जन्मठेप झालेले बंदिवान पूर्वीच सुटलेले आहेत. त्याचा असा विश्वास आहे की हिज रॉयल हायनेस द प्रिन्स यांच्या भेटीमुळे त्यांची दुर्दशा संपून तो आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांची मुक्तता होईल. परंतु जर आवेदनकर्त्याचे दुर्दैव अजूनही दयेचा आवाज दडपत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून त्याचे मागणे असे आहे की अंदमानातून अचानक स्थलांतर केल्यामुळे उद्भवलेल्या विशेष घराण्यांचे निवारण करावे. या 11 वर्षांच्या कालावधीत तो भारतीय कारागृहात असता तर आवेदनकर्त्याला 2 वर्षे व त्याहून अधिक सूट मिळाली असती. जर त्याला अंदमानातच ठेवण्यात आले असते तर तिथल्या नियमानुसार त्याला सुट्टीची अनुज्ञप्ती मिळून त्याला बाहेर पडता आले असते आणि त्याला त्याच्या कुटुंबाला तिथे नेता आले असते. परंतु या दोन्ही पद्धतीतील लाभांपासून त्याला वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे असे म्हणणे आहे की एकतर त्याला 2 ते 3 वर्षांची सूट देण्यात यावी अथवा त्याला अंदमानला परत पाठवून सुट्टीच्या अनुज्ञप्तीसह त्याला आपल्या कुटुंबाला तिथं नेऊ द्यावे. अंदमानामध्ये 9 वर्ष व्यतीत केल्यानंतर आणि वर्षभर चांगले वर्तन ठेवल्यास निष्ठुरातील निष्ठुर बंदिवानांनाही सुट्टीची अनुज्ञप्ती मिळून त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगता येते. अंदमानमध्ये आणि इतरत्र कारावासात एकूण 11 वर्ष काढल्यानंतर आणि 7 वर्ष कारावासात चांगले वर्तन असताना किमान ही मागणी मान्य व्हावी अशी अपेक्षा आवेदनकर्त्याने ठेवणे हे अवाजवी नाही. ज्या दुर्दैवी, हताश आणि खचलेल्या व्यक्तीमुळे आपल्या सुरक्षिततेला धोका असल्याची जगाला भयंकर भीती वाटते त्या व्यक्तीला ही सवलत दिल्यास तो जगाच्या विस्मृतीत जाऊन आणि जगाला विसरून आपले निवृत्त व्यक्तिगत जीवन आनंदाने व्यतीत करेल. अखेरीस आवेदनकर्ता हे स्पष्ट करू इच्छितो की भारतात सुरू असलेल्या कुठल्याही आंदोलनामुळे आवेदनकर्त्याबद्दल पूर्वग्रह निर्माण होऊ नये. खरे तर त्याने याचा उल्लेख केला नसता,
परंतु वृत्तपत्रे आणि सभा संमेलनातील काही प्रकट निवेदनांमुळे तसे सुचवावे लागते. कोट्यावधी लोकांच्या कृतीवर त्याचे नियंत्रण राहू शकत नाही. त्याला आणि त्याच्या बंधूंना प्रशासकीय कारणास्तव जास्त काळ त्रास सहन करावा लागणे म्हणजे त्याच्या नियंत्रणाबाहेरच्या इतरांच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा करणे होय. त्याला असा विश्वास आहे की तो आणि त्याचे बंधू यांची त्वरित मुक्तता करण्यासाठी महाराज्यपाल आणि मुंबईचे राज्यपाल यांचे मन वळवण्यात हे आवेदन अयशस्वी ठरणार नाही. या अनुकंपेबद्दल तो दोघांच्याही दीर्घायुष्य आणि भरभराटीसाठी सदैव प्रार्थना करेल. हे आवेदनपत्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकर अतिसावध झालेले होते. समर्थ रामदासांचे अनुयायी असल्यामुळे अखंड सावधान असावे हे सूत्र त्यांनी सुरुवातीपासूनच अवलंबिले होते. कोणतीही कृती किंवा लिखाण करताना ब्रिटिश सरकारची आपल्यावर वक्र दृष्टी पडणार नाही याची ते काळजी घेत होते. ब्रिटिशांचा त्यांच्यावर 24 तास पहारा असायचा. त्यांच्यावर गुप्तहेरांची पाळत असायची. गुप्तहेरांची पाळत असताना सुद्धा सावरकरांना अडचणीत आणणारी एकही गोष्ट ब्रिटिश सरकारला सापडत नव्हती. गुप्तहेरांचे अहवाल हे ब्रिटिश सरकारला रोज जात होते, पण त्यामध्ये सावरकरांच्या विरोधात असं काय नसायचं. सावरकर कुठेच ब्रिटिश विरोधी भूमिका घेत नाहीत असं जेव्हा सरकारला दिसून आलं, तेव्हा प्रशासनानं गुप्तहेरांवर दबाव आणून प्रसंगी त्यांना बढतीचा आमिष दाखवून खोटे अहवाल लिहिण्यास सांगितलेलं होतं. परंतु ते गुप्तहेर सुद्धा प्रामाणिक आणि स्वाभिमानी होते. ते कोणत्याही प्रकारच्या आमिषाला आणि दबावाला बळी पडले नाहीत. सावरकरांच्या स्थानपद्धतीत सुद्धा गुप्त कारवाया चालू होत्या, परंतु त्याच्या विरोधात ब्रिटिशांना एकही पुरावा सापडत नव्हता. 1931 सावरकरांनी कृष्णशिष्टाई या पौराणिक विषयावर भाषण दिलं. ऐकणाऱ्यांना माहीत होतं की सावरकर हे गोलमेज परिषदेवर बोलत आहेत. रत्नागिरीचे तत्कालीन कलेक्टर गिलिगन यांनी सावरकरांना बोलावून घेतलं आणि त्यांना धमकी दिली, तुमचे अलीकडचे वर्तन खूप आक्षेपार्ह होत चाललेलं आहे. तुम्ही स्वतः स्वीकारलेल्या अटी मोडून काढत आहात. तुमचं जर सध्याचं वर्तन सुधारलं नाही तर तुम्हाला पूर्वीची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी परत अंदमानात जावं लागेल. इथं सावरकरांना ब्रिटिश उघडपणे धमकी देत होते, परंतु काही करू शकत नव्हते. ब्रिटिशांना दिसत होतं की सावरकर हे ब्रिटिशांच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत. ते राजकारणात भाग घेत आहेत, त्यांना बंदी असून, पण काही पुरावा सापडत नसल्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नव्हते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.